आता काळजी नको महिन्याच्या खर्चाची। साईनाथ मल्टीस्टेट मध्ये मिळेल रुपये 1 लाखाच्या ठेवीवर 1000 रुपयांची पेन्शन दर महिन्याला। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। अंबाई टँकची दुरुस्ती करा, आपचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन। कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। उखडलेल्या फरशा, पाण्याची गळती, जीर्ण झालेला डायव्हिंग टॉवर, फिल्टरेशन अभावी हिरवेगार होत असलेल्या पाण्याने तलावाची अवस्था बिकट बनली आहे। त्यामुळे या टँकची दुरुस्ती होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। 2 वर्षापूर्वी 40 लाख खर्चून गळती काढायचे काम केले होते, परंतु 6 महिन्यातच पुन्हा गळती लागून तलाव बंद करावा लागला। तलावात 5 ठिकाणी गळती असल्याचे महापालिकेने नेमलेल्या तज्ज्ञांचे मत आहे। गळती काढण्यासाठी निविदाही काढलेली आहे, परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही। फिल्ट्रेशन युनिट बसवण्यासाठी अंदाजपत्रकात त्याची तरतूद असून देखील केवळ इस्टेट विभाग आणि वर्कशॉप विभागातील समन्वयाच्या अभावाने काम पुढे सरकलेले नाही। उन्हाळा सुरू झाल्याने तसेच शाळांना सुट्टी पडणार असल्याने या तलावाची अधिक गरज भासणार आहे। त्यामुळे पुढील 1 महिन्यात तलावाची गळती काढण्यात यावी, फिल्ट्रेशन युनिटचे टेंडर त्वरित काढून ते बसवण्यात यावे, डायव्हिंग टॉवर नवीन बांधण्यात यावा, अशी मागणी आप शिष्टमंडळाने केली। यावेळी बोलताना आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिकेचा अंबाई टँक हा जो जलतरण तलाव आहे तो मागच्या 2 वर्षापासून बंद आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज आहे। त्याचं फिल्ट्रेशन युनिट जे आहे ते खराब झाले, त्यामुळं शेवाळलेलं पाणी त्या ठिकाणी होतं आणि त्याचा जो डायव्हिंगचा टॉवर आहे तो पण ढासळायला लागला। अशा पद्धतीची जी दुरावस्था आहे ती दूर करावी, तिथले लिकेज काढावे आणि फिल्ट्रेशन युनिट जे आहे त्याची जी बजेटमध्ये ऑलरेडी 35 लाखाची तरतूद आहे त्या पद्धतीनं फिल्ट्रेशन युनिट बसवावं ही मागणी घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही अतिरिक्त आयुक्तांना भेटलो। तशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलं की लवकरात लवकर जे 5 ठिकाणी तुमच्या एक्सपर्ट्सनी 5 ठिकाणी लिकेज असल्याचं सांगितलं, ते लिकेज तुम्ही काढावं, फिल्ट्रेशन युनिटचं टेंडर लवकरात लवकर काढून ते कार्यान्वित करावं। उन्हाळा तोंडावर आहे, पुढच्या महिन्यापर्यंत सगळ्यांच्या परीक्षा पण संपत आहेत मुलांच्या, त्यामुळं नागरिकांना तसंच चिमुकल्यांना सुद्धा त्या टँकचा वापर व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं। यावर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी शहर अभियंता व इस्टेट विभाग आवश्यक सूचना देऊन कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, लखन मोहिते आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।